श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या 17 एप्रिल, चैत्र अमावस्या, आणि ही फक्त एक साधी तिथी नाही. ही ती वेळ आहे जेव्हा तुमच्या घरावर वर्षानुवर्षे साचलेली नकारात्मकता एका क्षणात नष्ट होऊ शकते. पण जर तुम्ही हा उपाय चुकवलात किंवा चुकीच्या पद्धतीने केला तर पुढचे अनेक महिने, कदाचित वर्षही तुम्हाला त्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गरिबी, भांडणं, मानसिक ताण, अडथळे सगळं पुन्हा तसंच राहू शकतं. म्हणूनच आजचा हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्यावर चमत्कार घडतो यावर विश्वास ठेवा, कारण हजारो लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि बांधवांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आपण कितीही कष्ट केले तरी हातात काहीच राहत नाही? दिवसभर मेहनत करूनही पैसे टिकत नाहीत, घरात शांतता राहत नाही आणि मन कायम अस्वस्थ असतं. काहीतरी मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचतो आणि शेवटच्या क्षणी ते हातातून निसटतं. मुलांच्या आयुष्यात अडथळे येतात, त्यांच्या लग्नात उशीर होतो, पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सतत अडचणी येतात. अशा वेळी आपल्याला वाटतं की हे आपलं नशीब आहे किंवा कोणीतरी काहीतरी केलंय. पण खरं कारण अनेकदा काही वेगळंच असतं. आपल्या घरात वर्षानुवर्षे चालत आलेला पितृदोष आपल्या प्रगतीला थांबवत असतो. आपल्या पूर्वजांच्या काही अपूर्ण इच्छा, काही नाराजी त्या आपल्यावर परिणाम करत असतात. आणि हाच पितृदोष आपल्या घरात गरिबी, अडथळे आणि अशांती निर्माण करतो. पण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण अमावस्येचा हा दिवस, विशेषतः चैत्र अमावस्या, हा असा दिवस आहे जेव्हा ब्रह्मांडातील शक्ती आपल्या बाजूने काम करतात. या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या 3 पिढ्यांचा पितृदोष शांत करू शकतो, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो आणि तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीची दारं उघडू शकतो. आज मी तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यासाठी ना मोठे खर्च लागतात, ना कोणतेही कठीण विधी करावे लागतात. फक्त एक दिवा, होय, एक साधा दिवा, पण योग्य पद्धतीने लावला तर तो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करू शकतो. हा दिवा कधी लावायचा, कुठे लावायचा, त्यात कोणती विशेष वस्तू टाकायची आणि दिवा लावताना कोणत्या भावना ठेवायच्या, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर यात चूक झाली तर उपायाचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणून एकही गोष्ट दुर्लक्ष करू नका. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुमच्या मनात स्वामींवर श्रद्धा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं, तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. जेव्हा आपण देवाचं नाव मनापासून घेतो तेव्हा त्या नावाची शक्ती आपल्याला संरक्षण देते. आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण पुढील काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. आपण आपल्या घरासाठी खूप काही करतो, त्याला सजवतो, सुंदर बनवतो, आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी एक वाईट नजर, एक नकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरते. कालपर्यंत सगळं ठीक असतं आणि अचानक घरात भांडणं सुरू होतात. पती चिडचिड करू लागतो, मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, घरात एक विचित्र तणाव निर्माण होतो. यामागचं कारण अनेकदा नजरबाधा किंवा नकारात्मक शक्ती असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या सुखाकडे मत्सराने पाहते तेव्हा त्या नजरेतून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते. आणि अमावस्येची रात्र ही अशा शक्तींसाठी सर्वात जास्त प्रभावी असते. चंद्र नसल्यामुळे त्या रात्री नकारात्मक लहरी जास्त सक्रिय होतात आणि याच काळात आपल्या घराचं संरक्षण कमकुवत होतं. त्यामुळे काही संकेत आपल्याला आधीच दिसू लागतात, जसे की घरात अचानक भांडणं होणं, रात्री झोप नीट न लागणं, विचित्र स्वप्न पडणं किंवा घरातील वातावरण अचानक बदलणं. जर तुम्हाला असे काही संकेत जाणवत असतील तर समजा की हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण पुढे मी जो उपाय सांगणार आहे तो केवळ एक साधा दिवा नाही, तर तुमच्या घरासाठी एक संरक्षण कवच आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या दिव्याची अचूक पद्धत आणि त्यात वापरली जाणारी ती गुप्त वस्तू, जी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. आता जो उपाय मी सांगणार आहे तो अतिशय साधा दिसतो, पण त्यामागची शक्ती खूप मोठी आहे. हा उपाय करताना तुमची श्रद्धा, तुमचं मन आणि तुमची भावना यांना खूप महत्त्व आहे. कारण फक्त दिवा लावून उपयोग होत नाही, तर तो दिवा लावताना तुम्ही कोणत्या भावनेने ते करता हे महत्त्वाचं असतं. उद्या 17 एप्रिल, चैत्र अमावस्येच्या दिवशी
सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वात आधी स्नान करायचं, पण ही साधं स्नान नको. आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर काळे तीळ टाकायचे. हे काळे तीळ तुमच्या शरीरावर असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करतात. जसं आपण बाहेरून स्वच्छ होतो तसंच आतूनही शुद्ध होणं गरजेचं असतं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे. शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. काळ्या रंगाचे कपडे टाळा, कारण या दिवशी ते नकारात्मकता वाढवू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील एक महत्त्वाची दिशा निवडायची आहे, आणि ती म्हणजे दक्षिण दिशा. शास्त्रांनुसार दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते. जर घरात पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव याच दिशेतून जाणवतो. म्हणूनच आपल्याला इथेच तो दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला एक नवीन मातीचा दिवा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, तो दिवा कुठेही तुटलेला किंवा तडा गेलेला नसावा, कारण तुटलेली वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवते. शक्यतो नवीनच दिवा वापरा. या दिव्यात तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल हे आपल्या पितरांना अतिशय प्रिय असतं. त्यामुळे जेव्हा आपण या तेलाचा दिवा लावतो तेव्हा आपल्या पूर्वजांची कृपा आपल्यावर होते. आता इथेच एक महत्त्वाची गोष्ट येते जी अनेकांना माहीत नसते. तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या हातात धरून काही क्षण डोळे बंद करून आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. आपल्या आजी आजोबा, पणजोबा ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यांना मनापासून आठवा आणि त्यांच्याशी बोलल्यासारखं मनात सांगा, जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि आमच्या घरावर कृपा करा. ही भावना खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण मनापासून क्षमा मागतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआप कमी होऊ लागते. यानंतर त्या 2 लवंगा त्या दिव्यात टाकायच्या आहेत आणि मग तो दिवा शांतपणे प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावताना कोणताही गोंधळ करू नका, कोणाशीही बोलू नका. फक्त मन शांत ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा. हा दिवा जसा जसा शांतपणे जळू लागेल तसतसा तुमच्या घरातील पितृदोष हळूहळू कमी होऊ लागेल. तुम्हाला कदाचित लगेच काही दिसणार नाही, पण तुमच्या मनात एक वेगळी शांतता जाणवेल, जणू काही एखादं मोठं ओझं हलकं झालंय. अनेक लोकांनी हा अनुभव घेतलाय की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या घरातली भांडणं कमी झाली, आर्थिक स्थिती सुधारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत झालं. पण सख्यांनो, इथेच हा उपाय संपत नाही, कारण आपल्या आयुष्यातील समस्या फक्त पितृदोषामुळेच नसतात, तर अनेकदा शत्रूची नजर, करणी किंवा नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याला त्रास देत असते. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला दुसरा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरातील गरिबी, अडथळे आणि शत्रूंचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करू शकतो. हा उपाय संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे आणि याची पद्धत सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळी करायचा तो विशेष दिव्याचा उपाय, जो तुमच्या घरात धन, शांती आणि यश आणू शकतो. सकाळचा उपाय केल्यानंतर संध्याकाळची वेळ आणखी महत्त्वाची ठरते, कारण दिवसभरात जमा झालेली नकारात्मकता, लोकांच्या नजरा, मत्सर हे सगळं संध्याकाळी आपल्या घरावर परिणाम करायला सुरुवात करतं. आणि म्हणूनच सूर्यास्तानंतरचा हा उपाय तुमच्या घरासाठी एक प्रकारचं संरक्षण कवच बनतो. संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ होते, म्हणजेच सूर्य पूर्णपणे मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या वेळेला वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. जर आपण त्या ऊर्जेचा योग्य वापर केला तर आपल्या घरातील अडथळे दूर होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे जायचं आहे. दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आणि बाहेरच्या बाजूने तुमच्या उजव्या हाताला म्हणजेच राईट साईडला एक दिवा लावायचा आहे. पण हा दिवा साधा नसणार, कारण यातच त्या उपायाचं गुपित लपलेलं आहे. या दिव्यासाठी शक्यतो मातीचा दिवा वापरा. त्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिव्यात तुम्हाला मूठभर काळे तीळ टाकायचे आहेत. हे काळे तीळ अत्यंत शक्तिशाली मानले जातात. ते शनिदेव, राहू आणि केतू यांच्याशी संबंधित दोष शांत करतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे अचानक अडथळे, अपयश, अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. दिवा लावताना एक गोष्ट खूप काटेकोरपणे पाळायची आहे, आणि ती म्हणजे पूर्ण शांतता. त्या क्षणी कोणाशीही बोलायचं नाही, कुणाचंही नाव घ्यायचं नाही. फोन, आवाज, गोंधळ सगळं टाळायचं. फक्त मनात आपल्या कुलदेवतेचं आणि स्वामींचं नामस्मरण करायचं.
जसा तो दिवा जळू लागेल तसतशी तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षण रेषा तयार होऊ लागते, जी कोणत्याही वाईट शक्तीला, वाईट नजरेला आत येऊ देत नाही. जणू काही तुमच्या घराभोवती एक कवच तयार होतं, जे तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतं. अनेक वेळा आपण पाहतो की घरात पैसा येतो पण टिकत नाही. कुठून तरी खर्च येतात, आजारपण येतं किंवा काहीतरी बिघाड होत राहतो. यामागे अनेकदा नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रूची नजर कारणीभूत असते. हा उपाय त्या सर्व गोष्टींवर प्रभावी ठरतो. काही लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या घरात अचानक बदल जाणवू लागले. जे काम महिन्यांपासून अडकले होते ते पूर्ण झाले. पतीच्या कामात वाढ झाली, मुलांना चांगल्या संधी मिळू लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातली भांडणं कमी झाली. या सगळ्यामागे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे श्रद्धा. जर तुम्ही हा उपाय फक्त करून पाहूया म्हणून केला तर त्याचा परिणाम तितका जाणवणार नाही. पण जर तुम्ही पूर्ण विश्वासाने माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत या भावनेने हा दिवा लावलात तर परिणाम नक्कीच दिसतील. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणतीही भीती ठेवू नका, कोणताही संशय ठेवू नका, कारण संशय हा सर्वात मोठा अडथळा असतो. जिथे विश्वास असतो तिथेच चमत्कार घडतो. जेव्हा तुम्ही हा दिवा लावून शांतपणे घरात जाल आणि रात्री झोपायला जाल तेव्हा मनात एक खात्री ठेवा की आता तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होतोय आणि त्या जागी प्रकाश, आनंद आणि समाधान येत आहे. पुढील काही तासांत कदाचित तुम्हाला काही संकेत मिळतील. काही लोकांना स्वप्नांमध्ये सकारात्मक गोष्टी दिसतात, काहींना मनात अचानक हलकं वाटायला लागतं, तर काहींना दुसऱ्याच दिवशी चांगली बातमी मिळते. हा उपाय केल्यानंतर अनेकांना एक प्रश्न पडतो की खरंच काही बदल होतो का? आपल्याला कसं कळणार की उपाय फलदायी ठरला? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. ब्रह्मांड आपल्याला नेहमी संकेत देत असतं, फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. हा दिव्याचा उपाय केल्यानंतर पुढील 24 तास खूप महत्त्वाचे असतात. या वेळेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सूक्ष्म पण सकारात्मक बदल जाणवू लागतील. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मनात फरक जाणवेल. ज्या गोष्टींचा ताण तुम्हाला सतावत होता तो हळूहळू कमी होऊ लागेल. मन शांत होईल, विचार स्वच्छ होतील. काही लोकांना दुसऱ्याच दिवशी चांगली बातमी मिळते. उदाहरणार्थ, बराच काळ अडकलेले पैसे अचानक परत मिळणे, पतीच्या कामात अचानक वाढ होणे, मुलांच्या शिक्षणात सुधारणा दिसणे किंवा घरात ज्या गोष्टींवरून रोज भांडणं व्हायची ती अचानक शांत होणं. हे सगळे संकेत असतात की तुमचा उपाय योग्य पद्धतीने झाला आहे. कधीकधी असेही घडते की एखादी व्यक्ती जी तुमच्या विरुद्ध वागायची अचानक तिचं वागणं बदलतं, ती शांत होते किंवा तुमच्यापासून दूर राहू लागते. याचा अर्थ असा असतो की तुमच्यावर असलेली नकारात्मक ऊर्जा कमी झाली आहे. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे घरातील वातावरण. जर तुम्हाला असं जाणवलं की घरात एक वेगळीच प्रसन्नता आहे, हवा हलकी वाटते आणि मनाला शांतता मिळते, तर समजा की तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे. पण सख्यांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. काही वेळा परिणाम लगेच दिसतात तर काही वेळा थोडा वेळ लागतो. पण याचा अर्थ असा नाही की उपाय काम करत नाही. प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे संयम ठेवणं आणि श्रद्धा टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. विश्वास हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने एखादी गोष्ट करतो तेव्हा ब्रह्मांड सुद्धा आपल्याला साथ देतं. पण जर मनात शंका असेल तर ती शंका आपल्या मार्गात अडथळा बनते. म्हणूनच हा उपाय करताना आणि केल्यानंतरही नेहमी सकारात्मक विचार ठेवा. माझं चांगलं होणार आहे, माझ्या घरात सुख शांती येणार आहे, असा विश्वास मनात ठेवा. कारण जसं आपण विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडतं. आता एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय फक्त एक दिवस करून थांबू नका. शक्य असल्यास प्रत्येक अमावस्येला हा दिवा लावा. यामुळे तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहील आणि कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. माझ्या प्रिय सख्यांनो, हा उपाय केवळ एक विधी नाही, तर तो तुमच्या श्रद्धेचा, तुमच्या विश्वासाचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा तुम्ही फक्त तेलाचा दिवा लावत नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रकाश आणत आहात. आणि म्हणूनच उद्याची ही 17 एप्रिलची अमावस्या तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात घेऊन येऊ. तुमच्या घरातील अडथळे, गरिबी, नजरबाधा आणि पितृदोष या दिव्याच्या प्रकाशात कायमचे नष्ट होवोत अशी मी मनापासून प्रार्थना करते. सख्यांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका.
आपल्या ओळखीतील अशा लोकांपर्यंत पोहोचवा जे सध्या अडचणीत आहेत, जे संकटात आहेत. तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतं, कुणाच्या घरात पुन्हा आनंद येऊ शकतो. आणि जाता जाता एक विनंती, जर तुम्हाला वाटत असेल की हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गणपतये नमः हे 3 मंत्र नक्की लिहा. जेव्हा आपण हे मंत्र एकत्र म्हणतो तेव्हा त्यांची शक्ती अनेक पटीने वाढते. हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच प्रभावी आणि श्रद्धेने भरलेल्या उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतं. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वामींचं नामस्मरण करत रहा आणि विश्वास ठेवा, चमत्कार नक्की होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.